जे घर हळदीनं पिवळं होणार होतं तेच घर रक्ताच्या सड्यानं लालबुंद झालंय. ज्या घरातून आनंदाचे सूर येणार होते त्याच घरात आक्रोश, किंकाळ्या आणि हुंदके बाहेर पडतायत. हळदीच्या कार्यक्रमातच नवरदेवाकडून आलेल्या काही तरुणांनी नवरीकडच्या 3 लोकांसोबत अक्षरशः रक्तानं रंगपंचमी खेळली आहे. कुऱ्हाड आणि चाकू सारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार झालेत. मंडपातच रक्ताचा सडा पडला आणि अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. पण ऐन सुखाच्या क्षणात मारेकऱ्यांनी असा अघोरी विचार का केला? या सगळ्या प्रकरणात एका स्टेटसचा रोल काय आहे याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. याचा काय संबंध नसताना त्या पोराची बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे. एकूण 3 लोक मयत पावलेली आहेत. पिंपळनेर शहरातील नीलकंठनगर याच भागात राहणाऱ्या विजय गोस्वामी यांच्या लेकीचा लग्न सोहळा होता. लग्नासाठी दूरवरून नातेवाईकही हजर झालेत. अगदी गुजरात राज्यातील सोनगडची वऱ्हाड मंडळीही लग्नाला हजर झाली. सगळं सुरळीत होतं, पण एका स्टेटसने सगळा घात केला. इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता. विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता. त्यांनी पत्रिका दिली. मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे. तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात. तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू. तर मी रात्री मुंबईला होतो. मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो. म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही. पण तरी माझ्या मनात धाक होता. माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे तुम्ही यात. म्हटलं बघा. तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला. जयू अण्णाला साखरीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील. कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले. पण अण्णांनी साहेबांना फोन केला. अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते. तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहे त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर. जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड. जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड. त्याच्यानंतर सोनूगिरी
गोस्वामी सोनगड, विजूगिरी हाटूगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकी त्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगडमध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं, पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेशगिरी गोसावी याची डेट झाली आहे. लग्न सोहळ्यात नवऱ्या मुलाकडून आलेल्या काही नातेवाईकांनी चितावणीखोर स्टेटस टाकल्याचं बोललं गेलं. यावरूनच सगळं भिनसलं. या स्टेटसची चर्चा वधू आणि वर अशा दोन्ही पक्षात सुरू झाली. याच स्टेटसचा जाब विचारण्यासाठी काही नातेवाईक वधू पक्षाकडून आलेल्या कांतीलाल गोस्वामी, जयवंत गोस्वामी आणि महेंद्र गोस्वामी यांना जाब विचारायला गेलीत. नेमकं याच वेळी भर मंडपात वाद झाला आणि सगळं उद्ध्वस्त झालं. कारण जाब विचारा गेलेल्या 3 ते 4 लोकांवर सोनगडवरून आलेल्या या वऱ्हाड्यांनी थेट चाकू हल्ला केला. या हल्ल्यात 50 वर्षीय सुरेश गोस्वामी, 30 वर्षीय साहिल गोस्वामी आणि 30 वर्षीय ज्ञानेश्वर पवार ठार झालेत, तर इतर 2 लोक गंभीर जखमी झालेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी गुजरातच्या दिशेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला खरा, पण पोलिसांनी त्यांच्या तत्काळ मुसक्या आवळल्यात. पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुड्याचा समारंभ होता. त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगडमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपळनेरमधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्तन एका मोठ्या घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण 3 लोक मयत पावलेली आहेत. सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार असे या तिघांची मयतांची नावं आहेत. आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच 3 आरोपी अटक केले होते. तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी. या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगड याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं. हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे. याच्यामध्ये 2 लोक इंज्युअर्ड आहेत, सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार. सुरेश गोस्वामी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे. साहिल त्यांचा एकुलता एक मुलगा. दोन्ही बाप लेक आनंदाच्या दिवशीच ठार झाली. या घटनेमुळं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत, तर आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणीही जोर धरते. पण ऐन हळदीच्या वेळीच झालेल्या या रक्तरंजित कांडानं अख्खा महाराष्ट्र हादरलाय. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.